महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। श्री दत्त जयंती निमित्त सातपूर परिसरात गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान यावेळी सावरकर नगर येथील इच्छापूर्ती दत्त मंदिरात सकाळी अभिषेक, पालखी सोहळा, सायंकाळी जनार्दन आहेर यांचे प्रवचन, महाआरती व त्यानंतर संतोष महाराज विधाते यांचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच शनिवारी सायंकाळी जांताराजा मैदान येथे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी अधिक माहिती गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळाने दिली। दरम्यान यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, माजी स्थायी समिती सभापती तथा मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास नांगरे, सामाजिक कार्यकर्ते मनोज तांबे, जान्हवी तांबे, बाळासाहेब जाधव, सरला जाधव, जुनेद शेख, संजय जाधव, गीताताई जाधव, शरद शिंदे, इंजिनियर प्रवीण नांगरे, पोपटराव जेजूरकर, किरण पाटोळे, कल्पना पाटोळे, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील, निवृत्ती इंगोले, धीरज शेळके, अरुण घुगे, गणेश बाचल, नरेश सोनवणे, डॉक्टर वृषाली सोनवणे आदी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय आहिरे, उपाध्यक्ष धनंजय खांडगीर, सचिव रामकृष्ण जाधव, सहसचिव केशव मोरे यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतली। 105 टीएमसी घडत होतं तर घरातले भांडे आईनं पुढे ठेवले आणि मांडीवर मुलगा घेऊन आईनं रात्र काढली। ती मुले आई मुलाशी अंतिम केलाय। तिथे सुख सांगा, काय सुख आहे तिथे सांगा। भाजी थोडी उरली ना, तिने फेकून नाही दिली। त्या भाजीत मसाला टाकून पुन्हा रात्र काढली। घर गळालं ना तर रात्रभर मांडीवर मुलगा घेऊन ती घरात बसली, पण मुलाला भिजू दिलं नाही। मुलाची फी भरायची, तिने कानातलं मोडलं तर आरशा पण उभी राहील आणि कानातलं काढताना डोळ्यातल्या पाण्याच्या धारा आरशावर पडल्या आणि आईनं कानातलं मोडलं, मुलगा मोठा केला। आणि तीच आई जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर आयुष्यात काय कमवणार? आणि आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय। पोरला पुशीत घेते, पदरा खाली झाकते, तुझा बाबा देवा घरी गेला। शाळेतली पोरं म्हणतात तू काल खेळत शाळेत का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला। मग तू आज खेळत का नाही? माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, माझ्या पोटात आग पडते म्हणून मी खेळत नाही। शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय। ती पोरग घरी जातात, आईला म्हणत आई मेलाय, माझा बाप मेलाय। काही दसरी आशेत पहिला म्हणलं पदरा खाली बुक्की, तो काय रडत बुटी संपली। आता काय आपण याच्या पुढे बुक्का खाऊ शकत नाही। मग सगळ्या मुली उत्तर द्या बरं का, आता मुलगी झाली त्याला मारती वय काय उशीड तू अंधारात बाप खडे लोक सेवा उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा। देहाती धोनी भक्ती दास देवा, देहाती धोनी भक्ती दास देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा।
किस्सा संपला का तुम्ही जगातून संपले. मान्य आहे का बघा. हे मित्र प्रियशी ही सगळी भामटींची. हे मित्र काय कोणाचे करणार आहे. हे प्रियशी मित्र काही नाही म्हणा, काही नाही ठेवायचा संबंध तो. 20% लोक 2 महिन्यात मोबाईल वापरून येणे होणार आहे. नुसते गल्ली घालणार. उचलायचा फुलीत घाल. दुसऱ्या खोलीत काय ठेवायचं माहिती का. महाराज सगळं कमवलं लोकांनी पण आनंद गमावला. आनंदच नाही राहिला कोणत्याही घराचा. महाराज महिला मंडळ सायंकाळच्या वेळेस खाली बसाय. सायंकाळनं दिवा लावताना घरामध्ये थोडंसं पारमार्थिक वातावरण असावं. आपण म्हणतो मुलं बिघाड जवळ घ्यावं आणि बटाटे कापताना भाजी शिजवताना हरिपाठ करावा. पंढरी राया पंढरी राया मेरे पंढरी पंढरी राया गीता तुझे पाया नीती पडली पंढरी राया मारा भजन करा विठोबार कुमारी कीर्तनानिमित्त सर्व सावरकर नगर वासी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार आहे. असाच दत्त जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी आपल्या इथं मोठ्या प्रमाणात होईल. मागच्या वर्षी इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन आपल्या इथं सावरकर नगर स्टॉपवर झालं होतं. यावर्षीही जनता राजा ग्राउंड मध्ये हे कीर्तन झालं. त्याबद्दल त्यांचे हार्दिक भाविकांचे आभार. या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी माननीय दिनकर अण्णा पाटील, मनसे सरचिटणीस मनोज तांबे, जानवी तांबे, बाळासाहेब जाधव, विश्वास अप्पा नागरे, सलीम मामाजी शेख, त्याच पद्धतीने संजय भाऊ जाधव, गीताताई जाधव, शरद भाऊ शिंदे, इंजिनियर प्रवीणजी नागरे, पोपटराव जेजूरकर, किरणजी पाटोळे, माधुरीताई बोलकर, स्वप्नील भाऊ पाटील, पल्लवीताई पाटील, निवृत्ती अप्पा इंगोले, धीरज भाऊ शेळके, गणेशजी बाचल, नरेश भाऊ सोनवणे या सर्व लोकांचा अतिशय सहकार्य झाले. त्यांचे या ठिकाणी आभार मंडळातर्फे. त्याच पद्धतीने पत्रकार बंधूंमध्ये वसंत आव्हाड पुण्यनगरी, मनोजी घोणे दिव्य मराठी, विशाल देशपांडे दिव्य मराठी, तुषार ढेपले अटल न्यूज, सागरजी अनप पुढारी, नंदकिशोर सोनवणे, केडियाजी देशदूत, कमलाकर तिवडे, ज्ञानेश्वर आंधळे, सुनील पगार प्रहार न्यूज, राजू अनमोल, मंगेशजी एरंटे भ्रमर, घुगे योगेशजी घुगे, रवींद्रजी येणारडे आणि सर्व पत्रकार बांधव. ओके रोल. 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त आम्ही गुरुदत्त सेवेकरी मंडळातर्फे एक भंडारा आयोजित केला होता इच्छापूर्ती श्री गुरुदेव दत्त मंदिरासमोर. आणि गेल्या 12 वर्षापासून हा प्रोग्राम नित्यनेम चालत असतो. पण आम्ही प्रण केला होता की मंदिर बांधल्यानंतर 3 वर्ष इंदुरीकर महाराज यांना निमंत्रित करू. तसेच त्याच पद्धतीने मागच्या वर्षी इंदुरीकर महाराजांनी दत्त महाराजांना हजेरी लावली, ह्याही वर्षी हजेरी लावली आणि तसंच पुढीलही वर्षी ते हजेरी लावतील त्यांनी ग्वाही दिलेली आहे. यासाठी परिश्रम घेणारे सर्व सावरकर नगरवासी असून तसेच प्रत्येक पुढारी मंडळी, नेते मंडळी यांचाही मोठा योगदान लाभलेलं आहे. त्यांचे सावरकर नगर व गुरुदत्त सेवेकरी मंडळातर्फे हार्दिक आभार आणि आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि सदैव आम्ही त्यांना लक्षात ठेवू. दरवर्षीप्रमाणे गुरुदत्त सेवेकरी मित्रमंडळ सातपूर सावरकर नगर दरवर्षीप्रमाणे गुरुदत्त जयंतीचा उद्यापन मोठ्या थाटात होत असतो. मागल्या वर्षी गुरुदत्ताचं मंदिर झालेलं आहे. त्या मंदिराला अनेक भाविकांनी मदत केली. तसेच मागल्या वर्षी देखील आपल्या इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं, ते त्या स्थानावर होतं. त्यावेळेस जागा कमी पडली. यामुळे पोलिसांनी इकडे ग्राउंडमध्ये सांगितलं इथे ह्या ठिकाणी जनतेचा इतका सावरकर नगरवासियांचा, सातपूरवासियांचा इतका मोठा प्रतिसाद पाहून आमचं मन भारावून गेलेलं आहे. इतका प्रतिसाद आणि महाराजांचं कीर्तन ऐकला भाविक इतक्या भक्तिभावाने आले आहे. भक्तिभावाचं
म्हणजे भक्तिभावाचं वातावरण झालेलं होतं. हे वातावरण अति प्रसन्न आम्हाला वाटत आहे. असंच कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत राहू. आम्ही असे संपूर्ण सातपूर नगरवासियांना, सावरकर नगरवासियांना आम्ही ग्वाही देतो आणि धन्यवाद. तर नागरिकांनी मी जनार्दन महाराज आहेत. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेली 12 वर्षापासून भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो. मागच्या वर्षी सर्व दत्त भक्त मंडळींनी या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचं सुंदर असं मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झाली आणि त्याचबरोबर याही वर्षी त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं मोठा असा इंदुरकर महाराज समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरकर यांचं याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी कीर्तनाचा आणि कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सर्व भाविकांनी खूप चांगल्या प्रतिसाद दिला व सर्व मंडळी खूप आनंदित आहे. असेच आनंद या ठिकाणी घेत राहू आणि या दत्त मंदिर भक्त मंडळाकडून आणि असेच या ठिकाणी व्यवस्था होत राहू अशीच सर्वांना सदिच्छा. रामकृष्ण. ओके.